केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता संपूर्ण देशात बौद्ध बांधवांच्या वतीने विविध माध्यमातून आंदोलने करण्यात येत आहेत। तर उद्या संपूर्ण देशात बहुजन समाज पार्टीच्या वतीने सुद्धा गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंदोलने करण्यात येणार असून गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे। अमित शहा यांनी स्वर्गात जाऊन संसद चालवावे अशी टीका बहुजन समाज पार्टीचे नेते ॲडव्होकेट विद्यासागर वानखडे यांनी माध्यमांशी बोलताना अमित शहा यांच्यावर केली आहे। सोसायटी या देशात मनुस्मृतीनं जे राज्य केलं आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळे जे मनुस्मृती जे या देशातून नष्ट झाली, त्यामुळे जे RSS आहे आणि BJP आहे त्यांच्या मनातून अजूनही विषमतेची भावना दिलेली नाही, त्यामुळे ते वक्तव्य वारंवार करत असतात। असंच वक्तव्य अमित शहा यांनी या पार्लमेंटमध्ये केलेलं आहे आणि ज्यांनी संसदेमध्ये जाताना म्हणजे संविधानाची शपथ घेतली, आम्ही संविधानाच्या अधीन राहून हे सर्व करू असं असताना सुद्धा एवढ्या मोठ्या पदावर असताना गृहमंत्री पद असताना माझ्यासाठी ते शोभत नाही, या गोष्टीचा मी सर्वप्रथम निषेध करतो। तसेच बाबासाहेबाबद्दल या देशात करोडो लोकांची आस्था आहे। हे जरी म्हणतात की बा ती एवढं नाव जर बाबासाहेबाचं घेतलं असतं तर आम्ही तुम्हाला बा स्वर्ग प्राप्त झाला असता, तर आमचं असं म्हणणं आहे की अमित शहानं त्याच्या देवाचे नाव देऊन स्वर्ग प्राप्त करा, संसदेत बसण्याचा त्याला काही अधिकार नाही, त्यानं स्वर्गात जाऊन तिकडे संसद चालवा तसं म्हणता, म्हणून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। त्याचसोबत बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही देशभर उद्या निदर्शनं करणार आहोत, निवेदनं देणार आहोत आणि अमित शहानं राजीनामा जर दिला नाही तर मात्र आम्ही रस्त्यावरली लढाई लढून त्याला आम्ही त्या पार्लमेंटमधून हुसकून लावू। कारण की त्यानं बाबासाहेब म्हणजे जे पूजनीय आहेत, ज्यांना महामानव म्हणतात, ज्यांना जग मानते, तर अशा भारतरत्न विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकराबद्दल तो एकरी शब्दात आंबेडकर असा तो उल्लेख करतो आणि हे फार मोठं तुळसवान कृत्य आहे आणि अशा या गृहमंत्र्याला पार्लमेंटमध्ये राहण्याचा काही अधिकार नाही। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।